जो गुंडगिरी करत असेल, जो दहशत करत असेल, तो कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंधित असू द्या, कुठल्याही, त्याचा आम्ही विचार करणार नाही। त्याच्यावर जर 4-5 केसेस दाखल झाल्या तर पहिल्यांदा हद्दपार, तडीपार, हद्दपार पण नाही तडीपार, आणि तडीपारनं पण शहाणा जागेवर नाही आला तर मोका। 1, 2, 3 जर सलग एकच व्यक्ती एकदा दोनदा त्याच गुन्ह्यामध्ये किंवा त्याच प्रकारच्या गैरकृत्यामध्ये सापडला तर पोलिसांना जसा मोका लावण्याचे अधिकार आहे तशा पद्धतीचे प्रस्ताव तुम्ही एसपींच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवा। सध्या राजकारणातून आपण मोक्का लावा हा शब्द वारंवार ऐकत आहोत। गुन्हेगारी विश्वात हा शब्द सर्रास वापरला जातोय, मात्र सामान्यांना या कायद्याविषयी फारशी माहिती नसते। मोक्का कायदा म्हणजे काय? मोक्का कायदा कोणाला लावला जातो? मोक्का कायदा लावण्याची प्रक्रिया काय असते व कशी असते? मोक्का कायद्यात शिक्षा किती असते? मोक्का कायद्यात जामीन मिळतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी दवंडी चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। मोक्का कायदा म्हणजे काय? तर मोक्का म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा। तो केव्हा लागू झाला तर तो 24 फेब्रुवारी 1999 रोजी महाराष्ट्रात हा कायदा लागू करण्यात आला। मोक्का कायदा कोणाला लावला जातो? कायद्यानुसार सुपारी देणे, खून, खंडणी, अंमली पदार्थाची तस्करी, हप्ता घेणे, खंडणीसाठी अपहरण असे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो। मोक्का लावण्यासाठी 2 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांची टोळी असावी लागते। त्यातील एकट्याने किंवा एकत्रितपणे टोळीच्या फायद्यांसाठी गुन्हा केलेला असावा। मोक्का लावण्यासाठी संबंधित टोळीवर किंवा त्या टोळीतील इतर व्यक्तीवर पाठीमागील 10 वर्षात एकापेक्षा जास्त आरोपपत्र दाखल असल्याची गरज आहे। दाखल असलेल्या गुन्ह्यात किमान 3 वर्षे शिक्षेची तरतूद असावी। मोक्का कायदा लावण्याची प्रक्रिया कशी असते? तर गुन्हेगारांवर भारतीय दंड संहितेतील कलमानुसार टोळीच्या सदस्यांवर अनेक गुन्हे दाखल आहेत, परंतु त्या गुन्हेगारीला किंवा आरोपीला नियंत्रण ठेवणे कठीण झालेले असेल तर तपास अधिकारी गुन्हेगारी टोळींचा अहवाल तयार करून मोक्का लावण्यासाठी प्रस्ताव तयार केला जातो। त्यानंतर परवानगीचा अर्ज मोक्का कायदा कलम 23(1) नुसार तयार करून पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे पाठवला जातो। त्या अर्जांसोबत आरोपीची टोळी किंवा टोळींची मागील 10 वर्षाचा गुन्ह्याचा तपशील दिला जातो। त्या अहवालाचा अभ्यास करून मोक्का लावण्यास पोलीस निरीक्षकांकडून मंजुरीही दिली जाते। मोक्का लावणाऱ्या प्रकरणांमध्ये तपास करणाऱ्यांसाठी शहरांमध्ये सहाय्यक पोलीस तर आयुक्त व ग्रामीण भागात पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे दिले जाते। तपास पूर्ण झाल्यावर पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवून आरोपपत्र दाखल करण्यासाठी परवानगी मागितली जाते, तर मंजुरी मिळाल्यानंतर आरोपपत्र दाखल केले जाते। मोक्का कायद्यात शिक्षा किती असते? तर मोक्का लावताना भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार दाखल झालेल्या कलमाखाली मोक्का लावला जातो। भारतीय दंड संहितेत लावलेल्या कलमाखाली जेवढी शिक्षा असेल ती शिक्षा मोक्का कायद्यातील कलम 3(1) नुसार दिली जाते। ती शिक्षा कमीत कमी 5 वर्ष आहे व ती शिक्षा जन्मठेपेपर्यंत वाढवल्या जाऊ शकते। तसेच या कायद्यानुसार दंडाची शिक्षा कमीत कमी 5 लाखांपर्यंत असते। तसेच टोळीच्या सदस्यांना लपवून ठेवणे, मदत करणे, तर असे करणाऱ्या व्यक्तीस 5 वर्ष ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते। तसेच त्या टोळीने जमा केलेली बेकायदेशीर संपत्ती ज्या सदस्याच्या नावे असेल तर अशा व्यक्तीला कमीत कमी 3 वर्षाची शिक्षा असेल
ती शिक्षा 10 वर्षापर्यंत वाढवल्या जाऊ शकते. तसेच 1 लाखापर्यंत दंडही आकारला जाऊ शकतो. मोक्का कायद्यात जामीन मिळतो का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मोक्का कायद्यात जामीन मिळतो का? तर पोलीस अधिकारी यांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी 6 महिन्याची मुदत वाढून मिळू शकते. तोपर्यंत आरोपी यांना जामीन मिळणे कठीण असते. तसेच मोक्का कायद्याअंतर्गत अटकपूर्व जामीन मिळत नाही. आरोपी विरुद्ध ठोस पुरावा सादर न केल्यास आरोपींना जामीन मिळतो, परंतु बऱ्याच वेळा आरोपी यांना वर्षभर तरी जामीन मंजूर होत नाही. मोक्का कायदा म्हणजे काय? मोक्का कायदा कोणाला लावला जातो? मोक्का कायदा लावण्याची प्रक्रिया कशी असते? मोक्का कायद्यात शिक्षा काय असते? मोक्का कायद्यात जामीन मिळतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा.